भगवान परशुरामाने स्वतःच्या आईचे मस्तक कापले होते, पण याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. भागवत पुराणामध्ये दिलेल्या एका कथेनुसार महर्षी जमदग्नी यांच्या पत्नीचे नाव होते माता रेणुका व त्यांना 5 पुत्र होते. त्या 5 पुत्रांमधला सर्वात लहान पुत्र होता परशुराम. परशुराम हे भगवान विष्णूच्या 10 अवतारामधले एक अवतार आहेत. जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे नाव राम ठेवण्यात आले. महादेवांनी त्यांच्याजवळ असलेला परशु त्यांना दिला, म्हणून त्यांचे नाव झाले परशुराम. एकदा महर्षी जमदग्नी यांची पत्नी माता रेणुका नदीवर पाणी भरण्यासाठी गेली. तेव्हा अतिशय सुंदर दिसणारा असा नवजवान युवक नदीवर आंघोळ करत होता. त्या सुंदर युवकाला पाहून माता रेणुका आकर्षित झाली. तिचे मन इतके मोहित झाले की ती पाणी भरायचं सोडून त्या युवकाला पाहत राहिली. काही काळ झाल्यानंतर माता रेणुका भानावर आली व ती घाईघाईत आश्रमात पोहोचली. आश्रमात पोहोचल्यानंतर महर्षी जमदग्नी यांनी योग साधनेच्या शक्तीने तिचे विचलित मन ओळखले. त्यावेळेस त्यांना खूप राग आला व रागाच्या भरात त्यांनी आपल्या मोठ्या मुलाला आपल्या आईचे मस्तक कापायला सांगितले. पण त्यांच्या मोठ्या मुलाने वडिलांच्या आदेशाचं पालन न करता मी हे पाप नाही करू शकत म्हणून माफी मागितली व नाही म्हटलं. तेव्हा महर्षी जमदग्नी यांनी त्यांच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या मुलाला देखील आदेश दिला, पण त्यांनी देखील त्यांचा आदेश स्वीकारला नाही. तेव्हा महर्षी जमदग्नी यांनी आपल्या 5व्या मुलाला म्हणजेच परशुरामाला आज्ञा केली की जा आपल्या आईचे मस्तक काप. असा आदेश ऐकून भगवान परशुरामच्या पायाखालची जमीनच सरकली. हे घोर पाप मी नाही करू शकत असा त्यांच्या मनात विचार आला. पण वडिलांच्या आदेशाचं पालन न करणे हे त्याच्यापेक्षाही जास्त मोठं पाप आहे. म्हणून त्याने आपला परशु उचलला व माता रेणुकाचे मस्तक धडापासून वेगळे केले. आपल्या मुलाने आपल्या आदेशाचं पालन केलं आहे व ते परशुरामाजवळ गेले व परशुरामाला बोलले, बोल तुला काय पाहिजे, तू माझ्या आदेशाचं पालन केलंय, आज मी तुला जे हवंय ते देईल. तेव्हा परशुराम म्हणाले, माझ्या आईला कृपया जिवंत करा व हे जे काही घडलंय त्याची स्मरणशक्ती नष्ट करा. त्यावेळेस महर्षी जमदग्नी यांनी माता रेणुकाला पुन्हा जिवंत केले. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.